जर एखाद्याने कोणाने आपल्याला काही व्यवहाराच्या निमित्ताने जर चेक दिला असेल आणि तर तो का बाउन्स झाला, तर त्याच्या बाउन्स नंतर आम्ही त्याच्या विरोधामध्ये 138 अंतर्गत सेक्शन 138 अंतर्गत केस फाईल करतो. वकिलामार्फत त्याला नोटीस पाठवून ते तुम्ही दिलेला चेक हा अनादर झाला आहे, बाउन्स झाला आहे किंवा जे काही कारण असेल ते कारण त्याच्यामध्ये नमूद करून तुम्ही त्याला ते कळवायचं आहे. आणि मग ते 1 महिन्यानंतरची त्याला 1 महिन्याच्या आत कळवल्यानंतर त्याला 15 दिवसाच्या आतमध्ये जर त्याने पेमेंट दिलं नाही, तर आम्ही फौजदारी स्वरूपाची किंवा रिकव्हरी स्वरूपाची कार्यवाही करू, अशा स्वरूपाचं त्याला एक संधी द्यायची. तुम्ही दिलेल्या नोटीस मिळाल्यानंतर 15 दिवसांनी जर तुमचं पेमेंट दिलं, तर तिथून ते 15 दिवस संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत किंवा 1 महिन्यापर्यंत तुम्ही ही केस तुमची जी आहे, ती तुम्ही नोंद करायची आहे किंवा तुम्ही त्याच्या विरोधामध्ये केस दाखल करायची. हा अशा पद्धतीचा सिंपलसा टेक्निकल स्वरूपाचा हा कायदा आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट रवींद्र नरभवर, जस्टिस अँड पीस लॉ फॉर्ममध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत. आजचा जो कायदेविषयक सल्ला मार्गदर्शनाचा विषय आहे तो आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881. आणि ह्या केसमध्ये या कायद्याप्रमाणे जर कोणी बिझनेसच्या निमित्ताने, व्यवहाराच्या निमित्ताने किंवा कुठल्या तरी व्यवहार तुमच्यामध्ये घडल्यानंतर जर त्याच्या व्यवहाराच्या अनुषंगाने चेक किंवा हुंडी किंवा वचनचिठ्ठी तुम्हाला लिहून दिली असेल आणि त्या वचनचिठ्ठी किंवा हुंडी किंवा चेकच्या याच्याप्रमाणे जर का तो व्यवहार पार पडला नाही, ते तर तो समोरची व्यक्ती त्याच्यामध्ये फेल झाली, तर तुम्ही या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या अंतर्गतमध्ये त्याच्यावर हे केस तुम्ही फाईल करू शकता. आता हे इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जर एखाद्याने कोणाने आपल्याला काही व्यवहाराच्या निमित्ताने जर चेक दिला असेल आणि तर तो का बाउन्स झाला, तर त्याच्या बाउन्स नंतर आम्ही त्याच्या विरोधामध्ये 138 अंतर्गत सेक्शन 138 अंतर्गत केस फाईल करतो. आता या केस फाईल करण्याचा जे काही पद्धत आहे की प्रोसेस आहे, ह्या तर टेक्निकल आहे. तर तुम्हाला चेकची जी तारीख दिली आहे त्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आतमध्ये तुम्ही तो चेक तुमच्या बँकेत भरायचा आहे. त्यानंतर जर तो चेक बाउन्स झाला आणि त्या चेकचा अनादर झाला, तर तुम्ही त्याला त्या चेक तुम्हाला अनादर झाल्यापासून 1 महिन्याच्या आतमध्ये त्याला नोटीसने वकिलामार्फत त्याला नोटीस पाठवून ते तुम्ही दिलेला चेक हा अनादर झाला आहे, बाउन्स झाला आहे किंवा जे काही कारण असेल ते कारण त्याच्यामध्ये नमूद करून तुम्ही त्याला ते कळवायचं आहे. आणि मग ते 1 महिन्यानंतरची त्याला 1 महिन्याच्या आत कळवल्यानंतर त्याला 15 दिवसाच्या आतमध्ये जर त्याने पेमेंट दिलं नाही, तर आम्ही तुमच्या विरोधामध्ये फौजदारी स्वरूपाची किंवा रिकव्हरी स्वरूपाची कार्यवाही करू, अशा स्वरूपाचं त्याला एक संधी द्यायची. तुम्ही दिलेल्या नोटीस मिळाल्यानंतर 15 दिवसांनी जर तुमचं पेमेंट दिलं, तर तिथून ते 15 दिवस संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत किंवा 1 महिन्यापर्यंत तुम्ही ही केस तुमची जी आहे ती तुम्ही नोंद करायची आहे किंवा तुम्ही त्याच्या विरोधामध्ये केस दाखल करायची. हा अशा पद्धतीचा सिंपलसा टेक्निकल स्वरूपाचा हा कायदा आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे एव्हिडन्स द्या, सगळं ते करा. परंतु हल्ली हा विषय आज पुन्हा चर्चेला येण्याचं मागचं कारण असं आहे की 2026 मध्ये सुमित बन्सल वर्सेस MGI डेव्हलपर्स ही जी काही केस आली 2026 मध्ये, ही केस या संपूर्ण कायद्यामध्ये फार महत्त्वाची ठरलेली आहे आणि त्या केसचा उपयोग आपल्याला याच्या पुढच्या काळामध्ये होणार. तर केस अशी आहे की हे MGI डेव्हलपर्स अँड बिल्डर्स जे आहे, प्रमोटर्स अँड बिल्डर्स जे आहे, यांनी एक प्रोजेक्ट तयार केला आणि या बांधकाम प्रोजेक्टमध्ये हा सुमित बन्सल नावाची जी काही व्यक्ती होती, या व्यक्तीने काही इन्व्हेस्टमेंट साधारणपणे 1.5 करोड 72 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्यांनी या प्रोजेक्टमध्ये केली. आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की हे जे काय आहे आमची इन्व्हेस्टमेंट, त्याच्याप्रमाणे त्यांनी काही कमर्शियल गाळे आणि काही फ्लॅट्स त्यांना द्यायचे निश्चित झालं होतं. आणि हे कमर्शियल गाळे आणि फ्लॅट जे आहेत, हे बिल्डरने म्हणजे या MGI डेव्हलपरने या सुमित बन्सलला डिसेंबर 2018 पर्यंत ते त्याच्या ताब्यात देण्याचं हे MOU द्वारे किंवा लिखित स्वरूपामध्ये हे फिक्स झालं होतं. आणि मग
प्रमोटर आणि बिल्डरने जे ठरल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये जे ॲग्रीमेंट झालं होतं, जे एमओयू झाला होता, त्याप्रमाणे 2018 मध्ये हे गाळे किंवा हा फ्लॅट आणि जे काही सदनिका होत्या हे त्यांना ताब्यात द्यायच्या होत्या. त्यात तो फेल झाला, अपयशी ठरला आणि त्याच्यामुळे मग हा व्यवहार जर डिसेंबर 2018 पर्यंत देऊ शकला नाही, तर बिल्डरने या व्यक्तीला, सुमित बन्सलला, जी दिलेली रक्कम 1,72,00,000 रुपये ती त्याने परत करावायची, असा हा त्यांचा करारनामा किंवा एमओयू मध्ये ठरलं होतं. आणि या ठरल्याप्रमाणे या सुमित बन्सलने एमजीआय डेव्हलपर अँड प्रमोटरकडनं 1,72,000 रुपयेची परतफेडसाठी मागणी केली आणि एमजीआय बिल्डर्स अँड डेव्हलपरने सुमित बन्सल याला 5 टप्प्यामध्ये 5 चेक हे इश्यूज केले. 1,72,00,000 रुपयाच्या जी रक्कम होती ती ही 5 चेकच्या द्वारे अदा करण्याचं आश्वासन आणि वचन या सुमित बन्सलला दिलं गेलं. परंतु याच्यामध्ये जो बिल्डर आहे हा बिल्डर अपयशी झाला, फेल झाला आणि याने ते जे काही दिलेले चेक होते ते सगळेच्या सगळे चेक्स हे बाउन्स झाले, अनादर झाला आणि त्याच्यामुळे मग या सुमित बन्सलने त्याच्या विरोधामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या अंतर्गत सेक्शन 138 प्रमाणे ह्या केस फाईल केली. आता ही केस फाईल झाल्यानंतर सुमित बन्सल हा एमजीआय डेव्हलपर अँड बिल्डर जो आहे हा या 5 केसेस जे 5 चेक होते, या 5 चेकचे 5 केसेस त्याच्या विरोधात दाखल झाल्या आणि त्याच्यामुळे याचं असं म्हणणं होतं की हे एक ट्रान्झॅक्शन आहे, सिंगल ट्रान्झॅक्शनच्या अनुषंगाने हे 5 मी चेक वेगवेगळे दिलेले आहेत, त्याच्यामुळे माझ्या विरोधामध्ये ही एकच केस झाली पाहिजे होती. पण या सुमित बन्सलने त्याच्या विरोधात वेगवेगळे 5 केसेस दाखल केल्याने सुप्रीम कोर्टामध्ये हा जो काही खटला आहे हा दाखल झाला आणि सुप्रीम कोर्टाने मग या खटल्याचा जो काही सुनावणी आहे ही सुनावणी घेतल्यानंतर याच्यामध्ये एक ऐतिहासिक असा निर्णय दिला आणि त्यांच्या असं सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की प्रत्येक चेक जो आहे हा चेक ज्या दिवशी अनादर होतो त्या दिवशी त्याला नोटीस पाठवली जाते आणि ती नोटीस मिळाल्यानंतर जर त्याने काही दिलं नाही पैसे परत त्या नोटिसीप्रमाणे कारवाई केली नाही तर मात्र मग हा गुन्हा घडतो आणि मग हा गुन्हा रजिस्टर होतो. तसं प्रत्येक चेक हा एक चेक अनादर झाला की एक गुन्हा घडला, दुसरा चेक झाला की तो दुसरा गुन्हा घडला, असे जेवढे चेक त्याने तुम्ही दिले असाल तर तेवढ्या प्रकारचे गुन्हे हे दाखल करायला किंवा ते रजिस्टर करायला हे फिर्यादीला मुभा आहे किंवा तो त्याचा अधिकार आहे, तो त्याचा हक्क आहे, त्याच्यावर आरोपी हा आक्षेप घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे ट्रान्झॅक्शन जरी एक असेल, व्यवहार जरी एक असेल, डॉक्युमेंट जरी एक झालं असेल, पण त्याच्या अनुषंगाने जी काही पेमेंट देण्यासाठी जे वेगवेगळे चेक इश्यू केले गेले हे सगळे जे चेक आहेत हा प्रत्येक चेक म्हणजे हा प्रत्येक वेगळा गुन्हा आहे, ही वेगळी प्रोसिडिंग आहे आणि त्याच्यामुळे या सुमित बन्सल वर्सेस एमजीआय डेव्हलपर अँड प्रमोटर्स या केसमध्ये 2026 मध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट प्रमाणे जर तुम्ही कुणाला जेवढे चेक दिले असतील तेवढ्या केसेस आणि तेवढे खटले हे आता होऊ शकणार आहेत आणि हा जो केस आहे हा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टवर दीर्घगामी परिणाम करणारा किंवा दूरगामी परिणाम करणारा असा ठरला आहे. व्यवहारामध्ये यापुढे जे लोक चेकने व्यवहार करतात किंवा एकाच ट्रान्झॅक्शनचे अनेक चेक देऊन ठेवतात त्यांच्यावर आता जेवढे चेक दिले तेवढ्या प्रकारचे किंवा तेवढे खटले आता रजिस्टर होणार आहेत. तुम्हाला ही माहिती यापुढे नक्कीच उपयोगाला येईल. धन्यवाद.